हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानला जाणारा मोहरम उत्सव कागल शहरात मोठ्या भक्तिभावानं आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातोय। संस्थान काळापासून सुरू असलेल्या या उत्सवाला मानाच्या हैदरी साहेब पंजा आणि नाल्या हैदर पंजाच्या स्थापनेनं सुरुवात झाली आहे। कागल शहरातील विविध भागांमध्ये पीर पंजांची प्रतिष्ठापना करण्यात आली असून आगामी 7वी, 9वी आणि 10वी तारीख निमित्त विविध धार्मिक विधी आणि भेटींचे कार्यक्रम पार पडणार आहेत। कागल शहरातील गैबी दर्गा, बानवा पीर तक्क्या, शेख शिराज दर्गा, निपाणी वेस, माळी गल्ली, काकासाहेब वाडा, पठाणमळा इथला मलंग मठ, सोमवार पेठ, केनवडेकर वाडा आणि कोष्टी गल्ली या ठिकाणी पीर पंजांची स्थापना करण्यात आली आहे। गैबी दर्ग्यातील मानाचा हैदरी साहेब पंजा आणि बानवा पीर तक्क्यातील नाल्या हैदर पंजाच्या स्थापनेनं मोहरम उत्सवाला प्रारंभ झालाय। 16 जून रोजी गैबी दर्ग्यासमोर कुदळ कार्यक्रम पार पडला। त्याच दिवशी सर्व पीर पंजांच्या ठिकाणी कुदळ मारण्याची परंपरा पूर्ण करण्यात आली। त्यानंतर मोहरमच्या पहिल्या तारखेपासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली। 20 जून रोजी चौथ्या दिवशी शहरातील प्रमुख ठिकाणी पीर पंजांची प्रतिष्ठापना करण्यात आली। आज 23 जून रोजी मोहरमची 7वी तारीख असून सर्व पंजे सायंकाळी गैबी दर्गा आणि शेख शिराज दर्गा इथं भेटीसाठी रवाना होणार आहेत। या भेटींचा धार्मिक सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरतोय। 25 जून रोजी मोहरमची 9वी तारीख अर्थात खत्तल रात्र साजरी होणार आहे। यावेळी सर्व पंजे गैबी चौकात एकत्र येऊन पारंपरिक भेटीचा कार्यक्रम पार पाडतील। मानाच्या हैदरी साहेब पंजा आणि नाल्या हैदर पंजाची भेट हा या सोहळ्याचा मुख्य आकर्षण बिंदू असतो। त्यानंतर हैदरी साहेब पंजा माळ बंगल्यावर भेटीसाठी जाईल, जिथं मानकऱ्यांकडून त्याची पूजा केली जाईल। 26 जून रोजी 10व्या तारखेनिमित्त दफनविधी पार पडणार आहे। सकाळी सर्व पंजे गैबी दर्गा चौकात एकत्र येऊन खाईला 7 फेऱ्या मारतील। दर्ग्यातील भेटीनंतर पंजांची मुलाखत होऊन ते आपल्या मूळ ठिकाणी परततील। सायंकाळी मानाचा हैदरी साहेब पंजा विसर्जनासाठी नदीकडे रवाना होईल। त्यावेळी बानवा पीर तक्क्यातील पंजासोबत पारंपरिक भेटीचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर खाई मुजवण्याचा अंतिम विधी पार पडेल। संस्थान काळापासून चालत आलेला हैदरी साहेब पंजा हा सरकारी पंजा म्हणून ओळखला जातोय। या पंजासाठी पोलीस पाटलाची नियुक्ती असून त्याचे नाल आजही ट्रेझरीमध्ये सुरक्षित ठेवले जातात। मोहरमच्या निमित्तानं कागल शहरात धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचं दर्शन घडतंय।